वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे। लग्नानंतर स्त्रिया 5 वर्ष हे व्रत करतात। त्याकरता त्या नवविवाहित स्त्रियांना आणि सुहासिनींना बोलवतात। मंगळागौरीची पूजा ही सकाळी केली जाते आणि रात्री देवी करता जागरण केलं जातं। रात्री जागरणामध्ये विविध खेळ खेळले जातात, फुगड्या खेळल्या जातात आणि पारंपरिक गाणीही गायली जातात। नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने घालून स्त्रिया एकत्र जमतात, थट्टा मस्करी करतात, खेळतात आणि आनंद साजरा करतात। मंगळागौरीच्या खेळाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनात्मक स्तरावर बरेच असे फायदे आहेत। यामुळे चांगले आरोग्य लाभते। हे व्रत चापल्य, चैतन्य देणारे आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहेत। चला तर आज आता आपण शिकूया मंगळागौर आणि मंगळागौरीच्या खेळातले विविध प्रकार। त्यातल्या मेन असतात फुगड्या। हो, अगदी महत्त्वाच्या असतात फुगड्या आणि त्या फुगड्या आज आपण एक एक करून शिकणार आहोत। पहिली फुगडी आपण बघत आहोत, साधी फुगडी, 2 हातांची फुगडी। जणांना येत असणार ना, कल्पना आहे मला त्याची। आता आपण बघूया 3 हातांची फुगडी। या फुगडीला म्हणतात त्रिफुला। बघूया 4 हातांची फुगडी, म्हणजे 4 जणी कशा एकसाथ फुगडी खेळतात, ज्याला म्हणतात चौफुला। दंड फुगडी कशी खेळली जाते ती पहा। आता बघूया आपण गवळण फुगडी। गवळण म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे कृष्ण, बरोबर ना? हो, तर आपण ही आता गवळण फुगडी बघूया। फुगडी आहे कंबर फुगडी किंवा तिला हात फुगडी किंवा लोळण फुगडी म्हणतात। चला तर आमच्या एक्सपर्ट कशा करतात बघूया। फुगडी आहे वटवाघूळ फुगडी। वटवाघूळ फुगडी प्रकार 1। वटवाघूळ फुगडी प्रकार 2।
शवासन फुगडी, या निद्रासन फुगडीही म्हणतात. पुढचा प्रकार आहे सलामी फुगडी. येस, सलामी देत आपण करणार आहोत ती फुगडी. चला तर मग बघूया.